किती सारं कामाचं लोड आलेलं आहे. ऑफिसमध्ये स्टाफ कम आहे, पण स्टाफची भरती नाही करू राहिले. पूर्ण लोड आमच्यावर आलेला आहे. एक्स्ट्राचं काम करावं लागत आहे मला तर. घरी आल्यावर बी चैन नाही आहे जीवाले. घरी बी येऊन ऑफिसचं काम करावं लागत आहे. काय जिंदगी आहे. मला असं वाटते काही दिवसाचा ब्रेक घ्या आणि कुठंतरी घुम्या फिरायला जावं. पण सुट्टी बी नाही देणार बॉस. नशीब कुठं आहे आमचं घुम्या फिरायला जायचं. किती पैसे जोडले मी इकून तिकून तरी पैसे कमी पडू राहिले. आनंदीनं बी दिले, विशाखाताईनं बी दिले, माई बिशी बी खुलली, माई बी सेविंग होती, तरी पैसे कमी पडू राहिले. तरी बी 10,000 रुपये कमी आहे. काय करू काही समजून नाही राहिलं. आता दादाला मी म्हटलं बी उद्या त्याला ऑनलाईन पैसे द्यावे लागेल, उद्या बँकेत जाऊन पैसे जमा करायचे बी आहे आणि त्याच्यात पैसे कमी बी पडू राहिले. काय करू काही समजून नाही राहिलं. अरे मोहिनी, काय झालं? काऊन अशी नाराज आहे? कोण बडबड करू राहिली? काय झालं? आईसोबत काही झालं का? आई काही बोलली का तुले? नक्की आई काहीतरी बोलली आहे ना? आणि जाऊ दे, आई बोलतेस. आई काही मनापासून नाही बोलत. आईला बोलायची आदतच आहे. आई मला भीत बोलते. मला काय, आई सरायलाच बोलते. आईच्या गोष्टीवर लक्ष नको देत जाऊ. आईच्या मनात काही नाही राहत. आई भडबड आहे अशीच बोलत राहते. मनापासून काही बोलत नाही. तू काही मनाला लावून नको घेत जाऊ. नाही वा, सध्या तो विषय नाही आहे. त्या गोष्टीच्या बऱ्याच विचार नाही करू राहिली मी. बापा, मग कोणत्या गोष्टीत टेन्शन आलं तुले? दुसरी गोष्ट आहे. काय आहे? अहो मी काय म्हणून राहिली, तुम्ही मला थोडेसे पैसे देऊ शकता का? किती पाहिजे? 500? हा, थांब देतो. 500 नाही. 1000 रुपये? आता त्याच्यात काय एवढं विचारायला लागते? थांब देतो 1000 रुपये. 1000 बी नाही पाहिजे. किती पाहिजे मग? 5000? नाही, थोडे जास्त. 5000? 5000पेक्षा बी जास्त? कायसाठी पाहिजे? एवढ्या पैशाचं काय काम आहे मोहिनी तुले? काऊन, काही पाहिजे का? काही आणायचं आहे का? मला माझ्यासाठी नव्हते पाहिजे हो. मग कोणासाठी पाहिजे आणि किती पाहिजे? 5,000 पेक्षा थोडेसे जास्त, थोडेसे. कितीतरी? 5000पेक्षा तर 6000 जास्त होतात, 7000 जास्त होतात. किती हजार? फक्त 10,000. बापा रे, 10,000? मोहिनी, फक्त 10,000 म्हणतं का? 10,000 मुले मोठी रक्कम होती, माहिती आहे ना तुले? हो माहीत आहे व, काम बिले मोठं करू राहिली मी. असं काय काम करू राहिली? कोणाला खुश करायचं काम करू राहिली. कोणाला खुश करू राहिली? सिक्रेट आहे. अरे, जोपर्यंत तू मला सांगशील नाही कोणा कामासाठी पाहिजे, कासाठी पाहिजे, तोपर्यंत मी देणार नाही. बरं सांगतो थांबा. मोहिनीताईचं लग्न झालं तर मोहिनीताईला मी नाही काही गिफ्ट दिलं नाही, आनंदी नाही दिलं नाही, विशाखाताईनं बी दिलं नाही. तर मग आम्ही विचार केला तिघीनं मिळून की आता मोहिनीताई गोवा घुमायला चालली ना लग्नानंतर, तर मग बा की त्याच्यावर जी ट्रिप आहे त्याचे पैसे आम्ही देऊ, गोवा ट्रिपचे. असं आम्ही विचार केला, म्हणजे त्याचा पूर्ण खर्च आम्ही देऊ. गोव्याला जायला जास्त पैसे लागतात. 10,000 होते का? ते टेन्शन नका घेऊ तुम्ही. ते पैसे आम्ही जमवलेले आहे, फक्त थोडेसे कमी आहे. मोहिनी मॅडम, सांगायची कृपा करसान का? ते पैसे तुम्ही ना कुठून जोडले? एवढे पैसे कुठून आले? टॉप सिक्रेट म्हणजे आहे. सांगायची कृपा करसान ते टॉप सिक्रेट काय आहे तर? ते सिक्रेट तुमच्यापासून जमा केलेले पैसे, तुमच्या खिशातून काढलेले पैसे, ते पैसे काही खर्च नाही करत मी, जमा करून ठेवतो. असे करू करू माझ्यावर सेविंग जमा झाली होती. ते सेविंग, काही माई सेविंग, काही आनंदीची आणि काही विशाखाताईची. त्या पण अशाच करतात का? त्याने सर्वच असं करतात. खूप हुशार आहे पण तुम्ही. मग यालाच तर म्हणतात बचत. व्हेरी गुड, गुड जॉब. म्हणून तर म्हणतो, मा पाकिटातले चिल्लर चाललर पैसे कुठं जातात तर काही ऑफिसमध्ये जातो, काही कुठं पैसे द्यायचे असले किंवा काही विकत घ्यायचं असलं तर पाहतो माझ्या पाकिट खोलून, त्याच्यातली चिल्लर चाललर तर पुरी गायब झालेली असते. ते चिल्लर चाललर इकडे जाते वाटते. असं. पण तुमचा पैसा चांगल्याच कामासाठी खर्च करू राहिली ना मी. मी काही अशा तशा कामासाठी करू राहिली का? कोणाला खुश करायचं काम करू राहिली. अरे, मला नाही मागितले, आईला बी मागितले असते तर चालले असते. आईने बी तुला 10,000 दिले असते. रोहिणीसाठी पाहिजे हे सांगितलं असतं तुम्ही तर आईने तुला दिले असते. नाही, मग ते मोठे लोचे होऊन जातील. मग बाकीचे पैसे कुठून आले, काय आले, मग तुम्ही कुठून जमा केले, मग तुम्ही पोरायचे पैसे चोरता का, असं तसं. मग तुम्हाला माहिती आहे ना, आता कुकडच्या कुकडे चालली जाते. राहिलं त्याला पैसे द्यायचं आणि आताच चालू होऊन जाईल. तू जर आईला सांगितलं असतं तर आईने पुरे पैसे दिले असते. रोहिणीसाठी काही करते आई? किती झालं तर रोहिणी आईची पोरगी आहे. अरे हो, आत्यानं पुरे पैसे दिले असते, माहीत आहे मला. जर मी माझा प्लॅन सांगितलं असता ना आत्याला, आत्याने दिलेच असते पैसे. पण हे आमच्याकडून रोहिणीताईसाठी त्याच्या लग्नाचं गिफ्ट आहे आणि ते आत्याच्या पैशानं कशाला देऊ? मग चांगलं वाटेल का? मग मला असं वाटेल का की मी गिफ्ट दिलं म्हणून? हो, ते बी बरोबर आहे. मी काय म्हणतो, तुम्ही मला 10,000 द्या, उधार द्या, मग मी माझ्यावर जमा झाले की तुम्हाला देऊन देईन. अच्छा, मायच पैसे जमा करून मलाच देशील है ना? हो. अच्छा, ठीक आहे. कधी पाहिजे तर? देऊन द्या ना, आताच देऊन द्या. बरं, ठीक आहे. कॅश तर नाही आहे, ऑनलाईन देतो. अरे हो, चालेल, ऑनलाईनच द्या. मला ऑनलाईनच पैशाची गरज आहे, कारण की आदित्य दादाच्या अकाउंटमध्ये टाकायचे आहे ना पैसे. आता माझ्यावर जमा आहे, तेही मला बँकेत जाऊन जमा करायला लागेल आणि त्याला ऑनलाईन द्यावं लागेल. बरं, ठीक आहे, देतो, ऑनलाईन देतो. मग तुला थोड्या वेळाने दिलं तर चालेल? हो, कधी द्या, फक्त उद्या नका देसान, आजच देसान. बरं, ठीक आहे मोहिनी मॅडम. आता एक चहा आणसान माझ्यासाठी.
अरे हो, आणतो ना, चहा आणतो. मी तर या टेन्शनमध्ये विसरलीस. तुम्ही ऑफिसमधून आले आणि तुम्हाला आल्याबरोबर चहा पाहिजे म्हणून. आता आणसा. आताच आणतो, थांबा 5 मिनिट. बरं घेऊन येतो. तोपर्यंत थोडंसं ऑफिस वर्क आहे ते कम्प्लीट करून घेतो. का हो बाप्पा, ऑफिसमध्ये बी ऑफिस वर्क करता आणि घरी आल्यावर बी ऑफिस वर्क करता? आता काय सांगू मोहिनी, खूप कामाचा लोड वाढलेला आहे. ऑफिसमध्ये स्टाफ कमी आहे, काम जास्त आहे. आणि नवीन एम्प्लॉईची भरती बी नाही घेऊ राहिले. त्याच्यानं ऑफिस वर्क वाढलेलं आहे माझं. बरं ठीक आहे, आणतो चहा. हो, आण लवकर आण. थोडं फ्रेश तरी वाटेल मला. हो. लय मोठं टेन्शन कमी झालं आता माझ्या डोक्यावरलं. मी तर विचारच करत होतो, माझ्यावर पैसे नाही आहे, पैसे कुठून येतील, पगार व्हायचा बाकी आहे, गोवा घुमायला पण जायचं आहे. रोनीला कसं गोव्याला घुमायला घेऊन जाईन, तिला प्रॉमिस तर केलं होतं की तुला गोवा घुमायला नेणार म्हणून. पण माझ्या प्रॉमिस मी कसं पुरा करणार हा विचार मला पडला होता. पण मोहिनीताईनं माझा पुरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. मी तर कधी विचार बी नव्हता केला की असं बी होऊ शकते म्हणून, असं बी होणार. स्वतःहून ताईचा फोन आला मला, गोवा ट्रिपचे पैसे ते देणार म्हणून आम्हाला. मोहिनीताई, विशाखाताई, आनंदीताई गोवा ट्रिपसाठी आम्हाला पैसे देत आहे. पण हे त्याची उदारी आहे मावर. हां, हे पैसे मी ताईले वापस करन मी ताईले. त्याचे पैसे ठेवणार नाही मी. त्या घेतील तर नाही, पण जबरदस्ती देऊन देईन. चल आता घरी जातो आणि रोहिणीले एक गुड न्यूज देतो. लवकर लवकर आपली पॅकिंग चालू कर, आपण गोवा घुमायला चाललो. किती खुश होऊन जाईल ना रोहिणी, खूप खुश होईल. लवकर जाऊन तिला गुड न्यूज देतो घरी. लग्न झाल्यावर पोरं बदलतात म्हणते. बदलतात म्हणते काय, बदलतातच. मी ना माझे पोरं बदलताना पाहिलेले आहे लग्न झाल्यावर. पण मला असं नव्हतं माहीत की एवढ्या लवकर बी बदलतात म्हणून पोरं. आता हा आदित्यच्या लग्नाला झालेच किती दिवस, आणि हा एवढ्या लवकर बदलून गेला. आता माझ्यासोबत खोटा बी बोलायला लागला. त्याला माहीत आहे ना किती खर्च झालेला आहे. आईनं किती खर्च केला, त्याला माहीत आहे ना माझी कंडिशन. तरी बी तो गोवाची ट्रिप प्लॅन करून राहिला. आपल्या बायकोला गोवा घुमायला घेऊन चालला. मला इथं एक पैशाची पडली. 1 रुपया खर्च करायला किती वेळा विचार करतो मी, 1 रुपया खर्च नाही करत. आणि माझा पोरगा धडाल बायकोच्या मागं पैसे खर्च करून राहिला. आता तो गोवा घुमायला चालला तर मला तो खर्चाले पैसे बी मागन. माहीत आहे मला पैसे मागन तो. मी पैसे देतो. मी नाही देत त्याला पैसे. 1 फुटी कवडी नाही देत तिला आता मी. लय झाला लाड, लय झाला त्याचा लाड. माझ्यावर सगळ्या गोष्टीचा लाड आहे. खा प्याचा लाड आहे, पैशाचा लाड नाही आहे माझं. आत्या, स्वात्या, येऊ का अंदर? अंदर आल्यावर काय विचारतं, येऊ का अंदर? अंदर आलीस ना तू? अंदर आल्यावर काय विचारली, अंदर येऊ का? काय म्हटलं आत्या? मी म्हटलं अंदर आल्यावर काय विचारायला लागते, अंदर येऊ का? येऊन तर गेलीस अंदर. आता किती मजा करता बरं तुम्ही. खूपच कॉमेडी करता बाबा, लेच कॉमेडी करता. बोल काय काम आहे? काम तर काही नाही आहे, अशीच तुमची हालचाल विचारायला आलीस तर बस ना. ते काय विचारायला लागते? हो बसतो. आता कसं वाटत आहे तुम्हाला? मला काय झालं, मला कसं वाटेल? काऊन, काही वाटायला पाहिजे का मला? नाही, असंच विचारू राहील ती. काय विचार केला मग? कायच्या बऱ्यात? रोहिणी आणि भाऊजी गोवाला चालले ना, त्याची गोवा ट्रिपच्या बऱ्यात काय विचार केला? काय विचार करीन मी? तो घेऊन चालला त्याच्या बायकोला, तर मी काय करू शकतो त्याच्यात? मग देसान का तुम्ही पैसे? मी काय पैसे देऊ त्याला? मी नाही देणार पैसे गिसे. त्याची बायको आहे, त्याला घुमायला जात आहे, तो पाच बसन. कमत नाही का पैसे? तो कमत नाही का? मी खाली देऊ त्याला पैसे, केलं लग्न. जे माझी जिम्मेदारी होती ते पाडली मी पार. असं आंबट शॉप पुरे करायला पैसे नाही आहे माझं. तो त्याच्या बायकोला घुमा फिरायला घेऊन जाईल, याच्यात नाही काय गलती आहे? मी काय देऊ पैसे? एवढं आहे का आपल्या सासू सासऱ्याला? मग मला पैसे मी काय देत बसू त्याला पैसे गिसे? नाही, त्या रोहिणीला जायचं आहे ना घुमायला गोवा, तिला घुमायला जायचं, तिला माझ्या बापाला मागत बसून मग ते पैसे मी घाला देऊ? नाही, असंच विचारलं मी ना. पण भाऊजी तर म्हणत होते काही पैसे नाही आहे त्याच्याजवळ. खोटे बोलले नाही ते. अहो, त्या गोष्टीचा तर खुलासा करीन नाही. येऊ दे त्याला ड्युटून घरी, येऊ तर दे. विचारतो त्याला मी ना, त्याला पैसे मागत होते तर म्हणजे माझं पैसे नाही आहे म्हणे. काहीच पैसे नाही आहे म्हणे. आणि आता बायकोला गोव्याला घुमायला घेऊन चालला, तर आता कुठून पैसे आले त्याच्याजवळ? कुठून आले पैसे? विचारन ना मी त्याला, विचारन ना. तेच म्हटलं मग मी ना. पण माझ्या नाव नाही आलं पाहिजे पण आता म्हणतात. आता सांगू राहिली. नाही, ते नाव काय लिहू देऊ मी? आव ना, मी बोलायला सक्षम आव ना मी. मला कोणाचं नाव घेऊ घ्यायची गरज नाही आहे. बापा आता तुम्ही बोलसान तर तुम्हाला कोणी बोलत नाही. माझ्या नाव जर मदत नाही घेसान, मी न सांगितलं तुम्हाला त्याच्या प्लॅनिंगच्या बऱ्यात, गोवा प्लॅनिंग त्याच्या येते त्याच्या बऱ्यात मी तुम्हाला सांगितलं तर बापा ते सरेच्या सरे मलाच बोलतील रप्प. तुम्ही नाव नाही दे. तेच म्हटलं बापा, पहिलेच माझा सासरवासा जीव आहे. हो, लय सासरवासा आहे तुला इथं, लय सासरवासा आहे. नाही म्हणायचं ते मतलब नव्हतं. आता तुम्ही गलत नका सुचू. बरं झालं माझं काम. आता येतो मी, पाहतो ना काय करू राहिलं ते आता. हो आता येईन मजा. आता तर मी तर भाऊजीची याची वाटच पाहू राहिली. आता मस्त तमाशा चालू होईल. खरं बाई, पोरं लग्न होईपर्यंतच असतात हो माय आपले. लग्न झालं की काही खरं नाही बापा, पुरे बायकोच ऐकून होऊन जातात. जसं बायको म्हणतील तसं नसतात. मायले तर काही समजत नाही, ते काही समजत नाही. का अनिता, झोपला का आपला चिकू? हो बापा ताई, मोठ्या मुश्किलनं झोपून दिलं. किरकिर करू राहिला, रिंग करू राहिला अनिता. हो ना बाई, त्याला बरं नाही वाटू राहिलं ना. आपल्यालाच तर बरं नाही वाटलं तर आपल्यालाच तर कसं चिडचिड होते. तो पाहिला एवढा सजीव, त्याला किती चिडचिड होत असन. त्याचं दुखू राहिलं म्हणून तो चिडचिड करू राहिला. हो ना, सर्दीच झाली त्याला, सर्दी झाली. जास्त वेळ झोपती नाही, बातच उठून जाते. हो माय, तोही काय करीन, त्याची तब्येत खराब आहे तर. तब्येत खराब असले ना लेकरं त्रासच देतात. हो ना ताई. ताई मी काय म्हणून राहिली होती, बोल ना. हे आपल्या घरात एवढा सन्नाटा काऊन आहे? हे तुफान याच्या परीची तर शांती नाही आहे. हो बाई, मला असंच वाटत आहे.
आता कोणासंग बोलू नाही राहिली, काही नाही आपल्या रूममध्ये बसेल आहे. हो बाई, चुपचाप बसली ना आता तर मला टेन्शन येते. हो ना बाई, शांत राहते आणि एकदमच मग चालू करते आपलं. मग नाही तर काय. आता तर भाऊजीचा याचा टाईम पिऊ राहिला. काय म्हणते हो बापा आता काय माहीत बाई. आणि ही पुरी आग आहे ना त्या प्रतिभाताईनं लावलेली आहे. पुरी आग प्रतिभाताईनं लावली. सोबत नाही द्यायचं घरात असे भांडणं लावणं. मग नाही तर काय, आपल्याला एका घरात राहावं लागते, एकामेकासंग राहावं लागते. असं करावं लागते का? याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली त्याच्याजवळ. प्रतिभाताईचा स्वभाव तसा आहे ना, स्वभाव तसा आहे त्याचा. पण चांगला स्वभाव नाही आहे ताई असा. किती चालतं आपण एका घरात राहतो, एकामेकाच्या कामी आपणच येऊ. मग नाही तर काय, सोबत नाही द्यायचं असं. कोण सांगेन बाई ताईले? आपण जर विचारलं ना की आपल्याला तुम्ही ना सांगितलं का गोव्याच्या बाऱ्यात, तर सपा निघून जाते, आपल्या सांगावर होते उलटी. मग नाही तर काय नाही, आपल्या सांगावर होते भांडणं करायला तर कधी तयार राहते ते ताई. पाहू आता काय होते तर. मला फक्त एकाच गोष्टीचा भेव आहे. कोण्या गोष्टीचा हवं? रोहिणी मला सांगत होती ना, खूप खुश होती गोव्याला जासाठी. खूप खुश होती ते. तिनं बॅगा गिगा भरणं लावला तो लगे. फक्त त्याची गोवा ट्रिप कॅन्सल नाही झाली पाहिजे. हो ताई, कॅन्सल नाही झाली पाहिजे. रोहिणीचं खूप मन दुखत. चांगली पोरगी आहे ते. हो बाई, मला त्याच गोष्टीचा भेव आहे. तू यावेळेस कसं झालं तो माहिती आहे ना? हो माहिती आहे. आता नाही म्हटलं तर काही गेलोच नाही बाई आम्ही घुम्या फिरायला, काहीच नाही. जसं माझ्यासोबत झालं तसं रोहिणीसोबत नाही झालं पाहिजे बाप्पा. आता माहीत नाही बाई काय होते काय नाही तर. आता राकेश भाऊजीनं ऐकलं होतं त्याचं. आता आदित्य भाऊ ऐकते का नाही ऐकत. स्वभावामध्ये फरक असते ना माणसाच्या. पाहू आता काय होते तर. चुप चुप चुप. काय झालं? रोहिणी. अरे रोहिणी, तू काय झालं? काही पाहिजे का? नाही, काही नाही पाहिजे. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागेल ना, मदत करायला आली. करून घेतो ना आम्ही दोघी. आता चिकू तसाही झोपलेला आहे, तो उठला तर मग मी जाईन चिकू जोड, तर मग तू येशील मदत करू लागेल का ताईले. आता मी आम्ही सध्या करून घेतो आम्ही दोघी. जाय तू आराम कर. तू ये बी दुपारपासून डोकं दुखू राहिलं म्हणतं ना, जाय आराम कर. नाही ताई, रूममध्ये बसल्या आहे ना, बोर लागत आहे. असा जास्तच विचार येत आहे. थोडीशी कामात नाही राहीन तर चांगलं वाटेल. का आता बोलली गेली का त्यासोबत चांगली? आता तर माझं बोलतही नाही आहे, माझ्याकडे पाहतही नाही आहे. जाऊ दे, आत्याला असाच राग येते आणि असाच शांत होते आत्याचा राग. काही कानावर नको घेऊ गोष्ट. हो, आत्याला थोडा वेळ राग येते, 5 मिनिटाचा राग असते द्यायचा. काही मनाला लावून नको घेऊ. नाही, मी काही मनाला लावून नाही घेत. मला तर आदित्यजीसाठी खराब वाटत आहे. ते येतील तर फालतू आता त्याला बोलन. जाऊ दे ना, दोघं मायले काय पायत बसतील द्यायचं ते. माय बोलत असते आपल्या पोराले. आदत आहे आदित्य भाऊजीले आत्याची बोलणं ऐकायची. काही ते बी कानावर एवढं काही घेत नाही. आणि माय बोलतच असते आपल्या पोराले. काही आपण एवढं टेन्शन नाही घ्यायचं. हो बोलत असते, पण मायच्यानं बोलणार ना. मीनच म्हटलं होतं मला गोवा फिरायला जायचं आहे. मीनच फोर्स केला होता त्याला. माहीच गलती आहे. मला माहीत नव्हतं आपल्या घरातलं असं वातावरण आहे म्हणून. काही गलत नाही म्हटलं तू ना. काय गलत म्हटलं? हर कोणाला घुमा फिरा वाटते लग्न झाल्यानंतर. आताच नाही घुमाव तर कधी घुमाव बापा. हेच दिवसात घुम्या फिरायचे. लेकरं झाल्यावर घुमणं फिरणं होते का? आता मलाच पाय बरं, चिकूच्यानं कुठं घुम्या फिरायला जाऊ शकतो का? मी जाऊ शकतो का? मग नाही तर काय, बरोबर बोलली अनिता. पहिले लेकरं लहान असतात तर घुम्या फिरायला नाही जाऊ शकत. मोठे झाल्यावर लेकराची शाळा असते, मग घुम्या फिरायला नाही जाऊ शकत. मग म्हणतो की लेकराच्या शाळेला सुट्ट्या लागल्या, उन्हाळ्याच्या सुट्टीत घुमायला जाऊ. मग उन्हाळ्यामध्ये ऊनला असते, लेकराला ऊन लागेल म्हणून घुम्या फिरायला जाऊ नाही शकत. मग तर जाणंच नाही होतं. जाणंच नाही होत. मग तोपर्यंत वयसून जाते. मग बुड्यापात कुठं घुमायला जाशील? कुठं घुमायला जाशील? मग अंग पाय दुखायला लागते. मग म्हणतो बापा आता बुडं झालं, आता अंग पाय दुखत आहे, आता घुमणं फिरणं नाही होत. हेच दिवसात घुम्या फिरायचे, घुमून फिरून घ्या. मग नंतर लेकरं बाकर झाल्यावर काही घुमणं फिरणं नाही होत. आपल्यावर जिम्मेदाऱ्या येऊन जातात आपल्या लेकरायच्या. मग आपण काही आपल्यावर लक्ष नाही देत. बरोबर आहे तुया. जाय तू, ये गोवा घुमून. आणि आत्यानं काही म्हटलंस तर आम्ही बोलू तर ऐकून दोघी जणी. टेन्शन नको घेऊ, एकटी नाही आहे, आम्ही आता सोबत. नाही ताई, फालतू तुम्ही नका बोलू. तुम्ही या मॅटरमध्ये नका पडू. मला गोवा फिरायला जायचं होतं ना, माझी जिद होती गोव्याला फिरायला जायची. आता जे काही बोला ते मी ऐकून घेईन. तुम्ही खाली मायच्या ना ऐकसान. पाहू आता काय होते आदित्यजी आल्यावर. टेन्शन नको घेऊ, आता बी समजून जाईल. हो आता काही एवढी खराब नाही आहे. जाय तू त्या रूममध्ये जाऊन आराम कर. रोहिणी, रोहिणी. ते बाय आदित्य भाऊजी आले. माय बाई आले बापा आदित्य भाऊजी. आता काय म्हणतो हो बापा. रोहिणी चाल आदित्य भाऊजी आले. आता बी हॉलमध्येच बसलेली आहे. आता काय म्हणतो हो बापा. देवजाने काय होणार तर आता. रोहिणी कुठे गेली काय माहिती. खुशखबरी द्यायची आहे ना. काय रे इथं कशी दिसत नाही का मी? काय रोहिणी करू राहिला? आता तिला येऊन 4 दिवस नाही झाले तर बायको करू राहिला का? बायको शोधून कोणी दुसरं दिसत नाही का? इथं माय बसलेली आहे, तुला दिसत नाही का? आणि काय खुशखबरी द्यायची आहे? आम्हाला दे बापा, आम्ही येऊ इथं बसलेलं. काऊन आम्हाला नाही द्यायची आहे का खुशखबरी? आमच्या लपूनच सारे कामं करायचे आहेत का तुला? आता मस्त गोष्टी लपायला लागल्या तू. काऊन नाही, काय झालं? काय म्हटलं? मला काही समजलं नाही. तुले आणि काही समजलं नाही. सारं समजलं तुले, सारं समजलं. तुला काय वाटलं रे आदित्य? तू मला सांगशील नाही तर मला माहीतच नाही पडेल. माहीतच नाही पडेल मला. सारं माहीत आहे मला, सारं माहीत आहे. आई काय माहित आहे? आता मला तोंडाने सांगायला लागेल का? तुला नाही माहीत का मला काय माहीत आहे तर? म्हणजे आई मी काही समजलो नाही. मस्त ऍक्टिंग करतो रे, मस्त ऍक्टिंग करतो. तुला काय वाटलं? गोव्याच्या बाहेर काही माहीत नाही राहील मला. तू त्या बायकोले गोवा फिरायला घेऊन चालला ना. तू आणि तुझी बायको मस्त गोवा घुमायला चालले ना तुम्ही. काय आई तुला कोण सांगितलं तुला? मला कोणा सांगितलं त्या गोष्टीचा विचार नको करू तू. ती गोष्ट सोड. पहिले ही गोष्ट सांग मला तू, हे खरं आहे का खोटं आहे? तू आणि तुझी बायको गोवा घुमायला चालले ना? हो आई, पण नक्की नव्हतं जायचं म्हणून तुला सांगितलं नाही. असं नक्की नव्हतं. आणि ही गोष्ट आज सकाळीच झाली. मी सांगणारच होतो तुला. आता माहिती मला आले उशीर झाला का? नाही टायमावर आली मी. आता चालू झालं.
का रे किती खोटा बोलशील माझ्यासोबत हा अजून किती खोटा बोलशील मस्त गोष्टी लपवायला लागला तुम्हापासून हा मस्त गोष्टी लपवायला लागला लगे बायको आली नाही आली झाला का बायकोच्या कब्जातला झाला तिच्या कानाखालचा तू आताच तर लग्न झालं बाबा 4 दिवस नाही झालं लग्न होऊन तर झाला का बायकोच्या कानाखालचा लगे नाही नाही असं काही नाही आहे. असं काही नाही आहे माहित आहे मला कसं आहे तर माहित आहे का रे मी तुला पैसे मागितले होते तर तू काय म्हणून राहिलता मला काय म्हणून राहिलता काय म्हटलं होतं मी ना? तूच आठवण काय म्हटलं होतं तू आता तूच करा हो माझं पैसे नाही आहे म्हटलं होतं. आणि आता बायकोला गोव्याला घुमायला घेऊन जायची बाई आली तर आता बरोबर पैसे आले त्याचं बरोबर आले पैसे बायकोसाठी मायासाठी तर पैसे आठवून दिले होते त्याजवळचे मी पैसे मागितले होते तर आता बायकोनं गोव्याला घुमायला जायचं म्हटलं तर बरोबर पैसे आहे त्याजवळ बायकोला घुमायला फिरायला पैसे आहे मायला द्यायला पैसे नाही आहे त्याजवळ हा का रे किती बदलला रे तू किती बदलला बाई 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 किती बोलू राहिली आत्याचं काहीच काम नाही आहे पण बोलायचं ते दोघं नवरा बायको घुमायला चालले आता कोण बोलू राहिली पैसे नाही दिले होते म्हणते ना आदित्य भाऊजीने आत्याला मागितले होते तर पैसे नाही आहे म्हणत होते म्हणून आता म्हणून राहिली की आता बायकोला घुमायला कसे पैसे आहे आता बायकोला घुमायला फिरवायले बरे पैसे आले त्याजवळ अचानक कसे काय पैसे आले लॉटरी बिटरी लागली का काय तुझी नाही नाही आई माझं खरं पैसे नाही आहे नाही आहे. गोवा का फुकट घुमणं होते का फुकट घुमवणार आहे का कोणी तुम्हाला हा फुकट कसे काय असाल तुम्ही घुमायला पैसे नाही आहेत पैसे आहे म्हणूनच तुम्ही गोवा घुमायची गोष्ट करू राहिले ना गोवा का तोंडाचा आहे का रे भाऊ हा तोंडाचा आहे का बाजूलाच आहे का गोवा इथून उठले की सुटले की चालले गोव्याला घुमायला आम्हाला शिकवता का तुम्ही सगळ्याला शिकू तू तर मायले नको शिकू तू माय आव मी मला शिकवायचा प्रयत्न नको करू आता सांगू राहिली आई माझी गोष्ट तर ऐक तू पुरी गोष्ट तर ऐक. काही ऐकायचं नाही मला काही ऐकायचं नाही आहे लय तू आता बायकोच ऐकायला लागला 4 दिवस नाही आला बायको लिहून हा तिचा झाला लगे तू तिचा ऐकायला लागला ताई मी चालली माझ्या रूममध्ये मी ऐकू नाही शकत फालतू मी आत्याला काही बोलून देईन आणि हे मॅटर वाढून जाईल मी चालली माझ्या रूममध्ये हो रोहिणी जाय त्या रूममध्ये जाय तू इथं सांभाळून घेतो आम्ही जाय तू जा मजा येऊ राहिली बोल ना कुठून आले आता पैसे हा आता कोण चूप झाला बोल ना आहे का प्रश्नाचं उत्तर नाही आई तुला माहित नाही आहे माझं पैसे खरं नाही आहे पण हे सर्व पैसे आहे ना कोण देत आहे ते सासूरवाडीवाले देत आहे तू हे सासू देऊ राहिले का हो तसंच समज. रोहिणीच्या 3 महिन्या नाही का त्या देणार आहेत पैसे त्या म्हणत होते तुम्ही गोवा घुमायला जा आणि गोवा घुमण्याचे जाण्या येण्याचा खर्च तिथं राहण्याचा खाण्यापिण्याचा सर्व खर्च त्या ताई देणार आहे त्याचा फोन आला होता मला माझं पैसे नाही आहे म्हणून मी तर कॅन्सल करणार होतो जाणं पण त्याचा फोन आला मला तर मग म्हणून मी चाललो माझं पैसे खरंच नाही आहे. असं तिच्या वहिन्या देणार आहे कोणी देत असते का ननदले देत असते का कोणी पागल समजलं का तुम्ही मला पागल समजलं का ननदले कोणती वहिनी देत असते का पैसे ते घुम्या फिरायला ते तर मला काही माहीत नाही पण त्या रोहिणीला खूप प्रेम करतात आपल्या बहिणीसारखं पाहतात तिच्या वहिन्या त्याच्यामध्ये खूप प्रेम आहे. आई सर्वांची फॅमिली आपल्या फॅमिलीसारखी नसते आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कोणाबद्दल प्रेम नाही आहे असं नाही आहे की दुसऱ्याची फॅमिली बी तशीच आहे लोकांमध्ये खूप प्रेम आहे एकामेकाबद्दल. हो ही गोष्ट बरोबर बोलले भाऊजी नाही तर आपल्या घरात तर बस देराणीच्या चुगल्या करल्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे. काय बोलू राहिली मी का चुगली करतो का तुम्ही नाही ताई तुम्ही स्वतःला लावून नका घेऊ मी दुसऱ्याला म्हणून राहिली आता नाही बाई कहाणीमध्ये ट्विस्ट कसा काय आला ताई माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे म्हटलं माणसाचं मन चांगलं पाहिजे नाही तर देव कुठून ना कुठून आपली मदत करतेस देव कोणा ना कोणा रूपमध्ये येतेस आपली मदत करायला माणसाचं मन पाहिजे फक्त चांगलं मला तर नाही पावला कधी देव असा मनात नाही भाव आणि देवा मला पाव कधी तुम्ही दुसऱ्याच्या बाऱ्यात चांगला विचार करा दुसऱ्याचं मन नका दुखू पहा तुमची बी मदत करीन देव राहू देव नाही ह्या गोष्ट नको सांग मला नाही म्हणलं चांगलं आहे दिसतच आहे किती चांगलं आहे तुम्हाला काय तुझ्या बायकोच्या वहिन्या देणार आहे पैसे हो ते 3 महिने आहे ना तिला ते देणार आहेत पैसे त्या ताईचा फोन आला होता मला. बरं आहे बाबा चांगलं आहे तुला खोटं वाटते तर त्या ताईसोबत बोलणं बी करून देईन मी तुझ्या बोलून घेशील त्या ताईसोबत तू तिनं पैसे पाठवल्यावर दाखवशील मला की तिच्या वहिनीनं पैसे पाठवले तेव्हा की म्हणून म्हणतावर हो आई दाखवून देईन मी तुला दाखवून देईन त्या ताईनं पैसे पाठवल्यावर. तुला पहिले सांगायला काय झालं मला फालतू एवढी बडबड करायला लावली मला पुरा मागया दुखून गेला मा बीपी लो उराला बाप्पा बाकी पा माझ्यासाठी साखर पाणी आणू नाही बनवून थोडं मीठ टाकशील त्याच्यात कोण मी हा तुला सांगू राहिली जा आत्यासाठी साखर पाणी घेऊन या आत्याचा बोलू बीपी लो झाला चालली काही सांगायची गरज नाही तुमची जा हा मग लवकर गोष्ट खरी आहे ना तिच्या वहिन्या देऊ राहिला ना पैसे हो आई खरी गोष्ट आहे दाखवू का तुला दाखवू का त्याचा फोन आला होता तर नाही राहू दे हेच गोष्ट सांगायसाठी मी रोहिणीला आवाज देऊ राहिलो होतो बार आणि तेवढ्यात तूच बोलायला लागली माझ्या तर रोहिणीसोबत बोलणंही नाही झालं. जा तू बायको वाट पाहते तू नाही बसतो नाही तर नाही जाय आता झाला ड्युटी होऊन हात पाय तोंडू चहा घेते थकला असं हो आई. अरे वहिनी रोहिणी कुठे आहे भाऊजी तिच्या रूममध्ये येते लय नाराज आहे जा तिच्यासोबत बोला सकाळपासून तिचं मन नाही लागू राहिलं नाराजच आहे. कुठं रूममध्ये आहे का हो तुमच्या रूममध्येच आहे जा बोला तिच्यासोबत सांगा तिला समजा लय टेन्शन घेते ती पोरगी बी. हो जातो. का तुम्हाला माहित होती काय गोष्ट आदित्य घुमायला चालला तर त्याचे पैसे रोहिणीच्या वहिन्या देणार आहे म्हणून माहित होतं तुला काय बोलली तुमच्या दोघी संग बोलली माहित होतं का तुम्हाला गोष्टीच्या बाऱ्यात रोहिणीने काही सांगितलं होतं का काय आम्हाला नाही बाबा या गोष्टीच्या बाऱ्यात काही माहित नव्हतं आम्हाला रोहिणीने आम्हाला सांगितलं नाही मला वाटतं रोहिणीला बी माहित नाही ही गोष्ट तुमची खूप पट्टे तिच्यासोबत म्हटलं तुम्हाला सांगितलं का तिला माहित आहे का मला नाही वाटत आता रोहिणीला बी माहित आहे म्हणून जर काही गोष्ट असेल आता सांगून द्या मला बातमध्ये माहित झालं तर मग पाहा तुम्ही काय गोष्ट आहे बाबा आम्हाला काही माहित नाही आता याच्यातलं जेवढं तुम्हाला माहित आहे तेवढंच आम्हाला माहित होतं जास्त काही माहित नव्हतं आम्हाला बी ताई चला आपल्या संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे हो चल काय मी
म्हटल्याबरोबर कशा पाहून गेल्या, जरूर यायला काही ना काही माहीत होतं. जाऊ दे माहिती, मा घरातून तर पैसे नाही चालले. आदित्यच्या सासरवाडीवाले पैसे देत आहे तर मला काय प्रॉब्लेम आहे. जा बाबा कुठं घुमायला चालले तर. मी तर म्हणतो कुठं मस्त कोणत्या चांगल्या ठिकाणी जा, स्वित्झर्लंड. काय गोव्याला चालले घुमायला, पैसे नाही द्यायचे आपल्याला तर काय, स्वित्झर्लंड जा म्हणा घुमायला, त्याच्यासाठी माग म्हणा पैसे. खरं ही प्रतिभा बी ना अर्धीच गोष्ट सांगते, पुरी गोष्ट ऐकतच नाही. अर्धी गोष्ट मला सांगून देते आणि मग बीपी हाय होऊन जाते ना. अर्धी गोष्ट ऐकून मला सांगून दिली, फालतूच्या फालतू मी बोलली मा पोराले. ह्या प्रतिभाची सटक काय लागते, आध्या अधुऱ्या गोष्टी ऐकू ऐकू मला सांगते ते.